नमस्कार. सामका आयुर्वेद वेलनेस सेंटर येथून आपणा सर्वांचं स्वागत करतोय. देवी सामका महिला बहुउद्देशीय संस्था तथा सामका आयुर्वेद वेलनेस सेंटर यांचं यंदाचं 25वं वर्ष म्हणजेच रौप्य महोत्सवी वर्ष चालू आहे आणि त्या निमित्ताने अनेक प्रोग्राम्स या संस्थेद्वारा राबविण्यात येत आहे. दिनांक 31 मे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा जन्मदिन, त्या निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तसेच 31 मे हा जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणूनही आहे. तर या तंबाखू विरोधी दिनानिमित्त दिनांक 31 मे ते 5 जून पर्यंत व्यसनमुक्ती म्हणजे व्यसनापासून रोखण्यासाठी वेगवेगळे उपाययोजना व शिबिराचे आयोजन सामका आयुर्वेद वेलनेस सेंटर येथे करण्यात येत आहे. व्यसन म्हटलं की आपण म्हणतो की बहुतांशतः शारीरिकपेक्षा मानसिक म्हणजे मनावर ताबा असणं हे फार आवश्यक आहे. नाहीतर अनावश्यक चिंता, काळजी, एकटेपणा आणि संगत गुण यामुळे व्यक्ती व्यसनाधीन होतो. दुसरं, आपण व्यसनाधीन झाल्यानंतर मग आपल्या शरीरावर त्याचा साईड इफेक्ट म्हणजे बॅड इफेक्ट्स होतो. मग अशा वेळेस लिव्हर सिरोसिस होतं, पचनक्रिया मंदावते, रक्ताल्पता, वेगवेगळे विकार आपल्या शरीरात जडतात. तर हे टॉक्सिन्स जे व्यसनातून आपल्या शरीरात जातं त्या टॉक्सिन्सला रिमूव्ह करण्यासाठी आयुर्वेदामध्ये एक छान उपचार प्रणाली विकसित केलेली आहे. जसं शरीराचे शुद्धीकरण करणे म्हणजे बॉडी डिटॉक्स करणे, त्याचप्रमाणे मनाला सकारात्मकतेकडे नेण्यासाठी ध्यान, प्राणायाम, योगासन याचं सहाय्य घेणे आणि तिसरं महत्त्वाचं की काउन्सिलिंग म्हणजे समुपदेशन. ह्या सर्व ज्या बाबी आहेत ते या 5 दिवसामध्ये सामका आयुर्वेद रिसर्च सेंटर येथील तज्ज्ञ चमू म्हणजे जिथे आहार तज्ज्ञ आहेत, योगासन प्राणायाम तज्ज्ञ आहेत, वैद्य आहेत आणि समुपदेशन करण्यासाठी काउन्सिलर आहेत. तर या तज्ज्ञ चमूंद्वारा दिनांक 31 मे ते 5 जून या दरम्यान सकाळी 8 ते 12 या दरम्यान शिबिराचे आयोजन करण्यात आलेलं आहे. तरी या शिबिराचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती. नमस्कार.